तर मौनी अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी रागावर ताबा ठेवला जातो. या दिवशी मन एकाग्र ठेवलं जाते. तुम्ही कामानिमित्तानं बाहेर जात असाल त्या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र ठेवायचं आहे. तर अमावस्येच्या दिवशी त्रिग्रही योग तयार होणार आहे. या दिवशी बुध आणि मंगळ एकमेकापासून 0 अंशावर स्थित राहणार आहे. युतीदृष्टी योग तयार होणार आहे. सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार आहे. म्हणूनच 18 जानेवारीला रविवारी मौनी अमावस्या ही 2026मध्ये वर्षातील पहिली अमावस्या आहे. म्हणूनच हिंदू कालनिर्णयानुसार या दिवशी लोक पवित्र नदीमध्ये आणि तलावामध्ये स्नान करत असतात. तर या दिवशी गरिबांना त्यांच्या इच्छेनुसार जर तुम्ही दान करत असाल तर यावेळी जर तुम्ही म्हणजेच सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दान करत असाल तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर या दिवशी सर्वार्थ शुद्ध योग तयार झाल्यामुळे आणि बुध आणि मंगळ एकमेकासमोर येऊन युती दृष्टी राजयोग निर्माण करत आहेत. म्हणूनच अमावस्येला बुध आणि मंगळ एकमेकापासून 0 अंशावर स्थित असतील आणि यतिदृष्टी योग तयार असल्यामुळे या योगामध्ये काही उपाय आणि काही सेवा जर केल्या तर याचा लाभ जो आहे तर तो अनेक पटीने आपल्याला लाभत असतो. तर आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी कोणते काम करावे, कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करू नये. त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे किंवा घरामध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर स्नान करत असाल तर याचं पुण्य जे आहे तर ते अधिक पटीने लाभत असते. घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. या दिवशी जर तुम्ही चुकीचे काम करत असाल तर याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला घडू शकतात. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही. घरामध्ये विघ्न हे सतत येतात. त्यामुळे हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या दिवशी कोणते उपाय करावे, सेवा कोणत्या कराव्यात व काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि या दिवशी नारळ कुठे अर्पण करायचं आहे, दिवा कुठे लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामुळे आपल्या जीवनातील जे नकळत कळत झालेले पाप हे नष्ट होतात. घरामध्ये सुखसंपत्ती टिकून राहते. माता लक्ष्मी धनाची देवी आपल्यावर प्रसन्न होते. त्यामुळे कोणता उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हिंदू धर्मात मौनी अमावस्येला खास महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान, तर्पण व विधी केल्या जातात किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन या दिवशी दिवा लावला जातो. शुद्ध तुपाचा, दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो आणि पुरणपोळी असेल, वरण भात, भाजी असेल किंवा तांदूळाची खीर असेल तर हा नैवेद्य नदीवर ठेवला जातो. ज्यामुळे जे पक्षी आहे किंवा कावळा असेल किंवा तिथे राहणारी मासे आहेत तर तो नैवेद्य खाल्ल्यानंतर आपला प्रखर पितृदोष हा कमी होतो. या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मोकळं होण्यासाठी, त्यांच्या सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होण्यासाठी, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा मुलांबाळावर आणि आपल्या पतीवर संपूर्ण कुटुंबावर राहावा त्यासाठी पितरांना काही वस्तू अर्पण केल्या जातात. असं म्हटलं जाते की कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान जर केलं तर याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होण्याऐवजी आपल्याला दुःख व संकटाचा सामना करावा लागेल. या दिवशी कोणालाही चुकीचे शब्द आपल्या तोंडातून जाणार नाही. आपल्या मनामध्ये शांतता ठेवायची आहे. राग द्वेष कोणाबद्दल ठेवायचा नाही. या दिवशी जेवढं शांत राहील तेवढं अमावस्येचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. तर या दिवशी जर आपल्याकडून पाप झालेले असेल किंवा काही व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट येत असेल तर या दिवशी जे संकट आलेले आहेत तर या उपायामुळे आपोआपच टळत असतात. वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते आणि या दिवशी जर नकळतपणे काही गोष्टी केल्या पितर नाराज होऊ शकतात तर काही गोष्टी केल्याने मोक्षप्राप्ती होऊ शकते आणि कोणते काम करायचे आहेत. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं सविस्तर पाहूया याची माहिती. तर पहा, या तिथीला शुभ मुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं लागतं. यामुळे तुमचं मन एकाग्र होते. या दिवशी ब्राह्मणाला जेवण व अन्नदान किंवा पैसेदान तुम्ही करू शकता. अन्नपाणी
न घेता गरजू व्यक्तींना उडीद तांदूळ दान करावे. या दिवशी तुम्ही गरम कपडे असेल किंवा काळ्या रंगाचे ब्लँकेट असेल तर दान करू शकता. तर अमावस्या तिथी पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला एक मोहरीचा तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर सुद्धा आपल्याला असा एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी गाय असेल, कुत्रा असेल किंवा कावळा असेल तर याच्यासाठी आपल्याला अन्नाची व्यवस्था जी आहे तर ती करायची आहे. या दिवशी आवर्जून गुळपोळीचा नैवेद्य असेल किंवा आपण जे स्वयंपाक बनवत आहोत वरण भात भाजी पोळी तर हा नैवेद्य कुत्र्याला किंवा गाईला किंवा कावळ्याला खाऊ घालायचा आहे. या दिवशी कावळ्याला आवर्जून दक्षिण दिशेला आपल्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पण पाणी अर्पण केले जाते. तर या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शिव सत्यनारायणाची आपल्याला कृपा जी आहे तर ती लाभत असते. मौनी अमावस्येच्या दिवशी श्री सत्यनारायणाची जर तुम्ही कथा वाचली तर आपण नकळत कळत झालेल्या चुकापासून आपल्याला क्षमाही मिळत असते. म्हणून या दिवशी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. कलश भरून घेत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, थोडीशी काळी तीळ टाकायचे आहे. त्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपण जे काम करत आहोत त्यात आपल्याला सफलताही मिळत असते. म्हणून या दिवशी आपल्याला त्या तांब्याच्या कलशामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि काळी तीळ टाकून हे जे जल आहे तर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्यदेवाला आणि आपल्या पितरांना हे पाणी अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या मुळ्याशी जिथे लक्ष्मी वास करत असते आणि ब्रह्मांड नायकाचा वास तिथं असतो. श्रीहरी विष्णू या झाडामध्ये साक्षात वास करत असतात. म्हणून या झाडाची पूजा केली जाते. या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील जेवढेही शत्रू त्रास आहे, नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरामध्ये एखाद्याला नजर लागलेली आहे किंवा घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. म्हणून पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करत असताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. 11 वेळा आपल्याला प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. जसं की आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी किंवा आपल्या घराला प्रखर पितृदोष लागलेला आहे तर तो कमी करण्यासाठी या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे. तर या दिवशी अमावस्येच्या दिवशी कोणते कार्य आपल्याला करायचे नाही किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. तर मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारी पदार्थ, कांदा, लसण, मद्य सेवन करायचं नाही. हे पदार्थ जे आहे तर तामसील पदार्थामध्ये मोडले जातात. म्हणून चुकूनही हे पदार्थ खाऊ नये. या दिवशी एक दिवस आधीपासूनच आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन नक्की करायचं आहे. राग, लोभ आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायचं आहे. असं न केल्याने व्रताचं पूर्ण फळ आपल्याला लाभत नाही. आपले पित्र जे आहे तर ते आपल्यावर नाराज होऊ शकतात. म्हणून आपण चुकीचे काम करू नका. घरामध्ये क्लेश वाद करू नका. पती पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका. या दिवशी स्वच्छतेची काळजी करायची आहे. म्हणजेच घर स्वच्छ करायचं आहे झाडूने. आपल्याला सर्वात प्रथम आजूबाजूला घाण राहणार नाही किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरणार नाही, ज्यामुळे माता लक्ष्मी धनाची देवी आपल्यावर प्रसन्न होणार नाही. म्हणून या दिवशी घर जे आहे किंवा परिसर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. गोमूत्र, गंगाजल, खडीमीठ टाकून हे जे पाणी आहे तर मुख्य उंबरवट्यावर आणि आपल्या समोर म्हणजेच आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे. रांगोळी काढायची आहे. हळदीचं लेपन तयार करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुत्रा किंवा गाय असेल किंवा मुके प्राणी असेल तर त्यांना त्रास देऊ नये. या दिवशी झाडे तोडू नये. त्याचबरोबर या दिवशी आपण एखाद्या मुक्या प्राण्यांना दुखवू नये, ज्यामुळे याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात. म्हणून हे नियम पाळायचे आहेत. आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू नक्की अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते आणि आपला प्रखर पितृदोष आहे तर तो कमी होतो आणि
आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गंगेमध्ये या दिवशी स्नान केल्याने अश्वमेघासारखं यज्ञ फळ जे आहे तर ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणून या दिवशी सेवा करा आणि जास्तीत जास्त ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. याचं उत्तम फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते.